नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय आहे। या ठिकाणी आपण डाळिंब पिकामध्ये उभे आहोत। व्हिडिओचा विषय आहे अंबिया बहारमध्ये चौकी निघत असताना पुढे 25 ते 30 दिवसात मादी कळीची संख्या आणि चांगलं सेटिंग कसं करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यासाठी फवारणीचं नियोजन असेल, त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी नियोजन असेल, अंबिया बहारमध्ये चौकी निघताना पुढच्या 25-30 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने सेटिंग कसं करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं या चौक्या ज्या बाहेर येत आहेत या ठिकाणी आपण बघतोय चौकी बाहेर येते, काही ठिकाणी फूल उमललंय, बऱ्याचशा ठिकाणी नर फुलांची संख्या जास्त असते, आपल्याला मादी फुलांची संख्या वाढून अशा पद्धतीने जी चौकी निघते। आता चौकी म्हणजे काय ते जाणून घ्या। या 4 पानामधून जी कळी बाहेर येते हिला सेट व्हायला, ही जी कळी आहे हिला सेट व्हायला पुढचे 30-35 दिवस लागतात। मग ती सेट करत असताना आपल्याला मादी कळींची संख्या वाढवायची आहे, एकसारखं आपल्याला सेटिंग चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे। आणि ते सेटिंग करत असताना जो आपल्याला प्रॉब्लेम डाळिंब पिकामध्ये आहे, ब्लाइटचा प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे करपा असेल, तेल्या रोग ज्याला आपण म्हणतो, त्याचप्रमाणे थ्रिप्स, या वेळेस याच कंडिशनला थ्रिप्स चाटून जातात आणि मग खरड्या रोगाचा प्रादुर्भाव होतो। ज्या वेळेस चौकी निघते अशा पद्धतीने चौकी या ठिकाणी निघते, यावेळेस आपण जो स्प्रे आहे पहिला स्प्रे या कंडिशनला जे बारीक चौकी निघते यावेळेस आपल्याला कीटकनाशकची फवारणी करत असताना त्या ठिकाणी 200 लिटर पाण्यामधून प्लॅटिनम 500 मिली, इमिडा 100 ते 150 मिली 17% आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं बुरशीनाशक तुम्ही साप 500 ग्रॅम घेऊ शकतात, 22 200 ग्रॅम घेऊ शकतात किंवा M45 400 ग्रॅम घेऊ शकतात। ही फवारणी झाली 2 दिवसानंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे। पाणी आपल्याला सातत्याने या कंडिशनला 3ऱ्या-4थ्या दिवशी आपल्या सॉइल नुसार, मध्यम जमीन असेल, भारी जमीन असेल 4थ्या दिवशी पाणी द्या, हलकी असेल 2 दिवसाच्या गॅपने 3ऱ्या दिवशी पाणी द्या, 2-2.5 तास पाणी। आणि याच पिरियड मध्ये ज्यावेळेस कळ्या बाहेर यायला सुरुवात होते, सेटिंगला पुढच्या 15-20 दिवसात सुरुवात होणार आहे, अशा वेळेस गळ होते, बऱ्याचशा प्रमाणामध्ये गळ होते, सेटिंग कमी होतं, त्यावेळेस 2 फवारण्या महत्त्वाच्या मी या ठिकाणी सांगतो। चौकी बाहेर आल्यानंतर या कंडिशनला, ही जी कंडिशन आहे चौकी पूर्ण बाहेर येते, या कंडिशनला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे। आर्या 200 लिटरला 500 मिली, 05234 1 किलो, 1000 ग्रॅम 1 किलो पर लिटर 5 ग्रॅम आणि बोरान 200 ग्रॅम पर लिटर 1 ग्रॅम बोरान। हा स्प्रे झाल्यानंतर 4 ते 5 दिवस जाऊ द्या। तुम्ही ज्या वेळेस पहिला कीटकनाशकचा स्प्रे दिला चौकी बाहेर येताना, त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 06020 आणि 500 ग्रॅम बोरान 1 एकरचं प्रमाण आहे। त्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला मी सांगितली आर्या 05234 बोरान। 5-6 दिवस जाऊ द्या, परत एकदा एक चांगला स्प्रे त्या ठिकाणी बुरशीनाशकचा घेत असताना अल्ट्राबॅक्ट 250 मिली, कोसाइड 100 ग्रॅम आणि 05234 500 ग्रॅम ही एक फवारणी त्या ठिकाणी घ्या। त्यानंतर परत एकदा पाणी देत असताना जमिनीतून आपल्याला 13045 5 किलो एकरी आणि त्यासोबत तुम्ही कॅल्शियम नायट्रेट घेऊ शकता 2 ते 3 किलो। त्याच्यानंतर तुम्हाला पुढची फवारणी करत असताना परत एकदा कीटकनाशकची फवारणी करत असताना तुम्हाला घ्यायचं आहे त्या ठिकाणी 05234 500 ग्रॅम, कराटे 200 मिली आणि 22 200 ग्रॅम। आपल्याला डाळिंब पिकामध्ये जो ब्लाइट आहे, तेल्या आहे, त्याच्यापासून सावध राहत असताना, त्याचप्रमाणे फळांवर पुढे जाऊन सेटिंग झाल्यानंतर खरड्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या 2 फवारण्या खूप महत्त्वाच्या होत्या। पुढचं ऍप्लिकेशन देत असताना छोटंसं सुपारी आकाराचं फळ तुमचं सेट व्हायला सुरुवात होईल चौकी निघाल्यानंतर 30-35 दिवसात। त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची आहे एकरी 400 लिटर पाण्यामधून 200 लिटरचं प्रमाण या ठिकाणी मी सांगतो। GA 2 ग्रॅम लॉंग साईज 500 मिली, GA 2 ग्रॅम लॉंग साईज 500 मिली आणि टेक्कॅल 500 मिली। ही फवारणी झाल्यानंतर 5 दिवसांनी खूप महत्त्वाचं ड्रिपचं ऍप्लिकेशन आहे। साधारणतः सुपारी आकाराच्या पुढे एक साधारणतः 15 mm च्या पुढे फळ सेट झालेले दिसतील, त्यावेळेस तुम्हाला लॉंग साईजचा स्प्रे झाल्यानंतर 5 दिवसांनी ड्रिप मधून तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे 5 किलो 8047 ICL ची जी ग्रेड आहे, ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस नाही, डायरेक्टली पोटॅश आहे, ही ग्रेड 5 किलो आपल्याला घ्यायची। त्यानंतर पुढचा स्प्रे आपल्याला द्यायचा आहे त्या ठिकाणी कुमानेल 500 मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ताकद 250 ते 300 ग्रॅम, हे बुरशीनाशक किंवा कॅप्टॉप तुम्ही 250 ग्रॅम घेऊ शकता। त्यानंतर परत एकदा पाणी देत असताना त्या पाण्यासोबत तुम्हाला एकरी
नीट लक्षात घ्या, त्या पाण्यासोबत तुम्हाला एकरी द्यायचं आहे 3 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 500 ग्रॅम बोरान। त्यानंतर पुढची फवारणी करत असताना तुम्हाला फॉलिक्युअर 100 ते 150 मिली, फॉलिक्युअर 100 ते 150 मिली आणि त्याच्यासोबत स्कोर 100 मिली असा एक स्प्रे त्या ठिकाणी द्यायचा आहे। संपूर्णपणे सेटिंग झालं, तुमचा लॉंग साईजचा स्प्रे झाला, फळ बऱ्यापैकी तुमचे वाढीच्या अवस्थेमध्ये आपण कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे, फळाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे। त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्या पिरियडमध्ये पुढच्या 25-30 दिवसात कुठल्या 2 ते 3 फवारण्या केल्या पाहिजे, जेणेकरून तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे येणार नाही। फळांची साईज आपल्याला अंतिम टप्प्यात चांगली मिळण्यासाठी हा जो मधला पिरियड आहे 60-70 दिवसापासून इथ्रेल नंतरच्या 70-80 दिवसापासून ते 100 दिवसापर्यंत आपल्याला खूप महत्त्वाचे डिसिजन त्या ठिकाणी घ्यायचे आहे। चांगल्या बुरशीनाशकांच्या फवारण्या सिस्टमॅटिक असेल, कॉन्टॅक्ट असेल, या कुठल्या घेतल्या पाहिजे त्याचा स्पेशल व्हिडिओ पुढच्या काही दिवसात मी देण्याचा प्रयत्न करेल। आजचा हा व्हिडिओ चौकी निघाल्यापासून पुढच्या 25 ते 30 दिवसामध्ये 2 ते 3 ड्रिपचे ऍप्लिकेशन, पाणी नियोजन, त्याचप्रमाणे बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या फवारण्या आणि अधिक मादी कळी येण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही आर्याचा स्प्रे घ्याल पहिला, त्यानंतर तुम्ही 3-4 दिवसाने एकरी 500 लिटर पाण्यामधून 2 लिटर ताक आणि 200 ग्रॅम गुळ असा एक स्प्रे त्या ठिकाणी आपल्याला मधमाशी आपल्या बागेमध्ये जास्तीत जास्त आकर्षण कसं ठेवेल, जास्तीत जास्त परागीभवन होण्यासाठी, मादी कळीची संख्या वाढवण्यासाठी या 4-5 ट्रिप्स मी आजच्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार।